यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव, कळंब आणि जोड महामार्गी पोलिसांना चकमा देत भरधाव वेगाने पळणाऱ्या ट्रकचा वडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पर्दाफाश केला। या कारवाईत तब्बल 28,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। मात्र त्यापैकी 4 जनावरे मृतावस्थेत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्चच्या रात्री राडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दांडे यांनी वडगाव पोलिसांना माहिती दिली की MH40N 7592 क्रमांकाचा ट्रक गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करत असून रोड डिवायडर तोडून वडगाव हद्दीत प्रवेश केला आहे। माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ ट्रकचा पाठलाग सुरू केला। पोलिसांना चकमा देण्यासाठी चालकाने घाटंजी मार्गे भरधाव वेगाने पळ काढला। दरम्यान अकोला बाजार मार्गावरील पिपरीबुटे येथे ट्रकने एका बुलेट मोटरसायकल आणि बैलगाडीला धडक दिली। या अपघातात बादल जयस्वाल यांची मोटरसायकल पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली। तरी चालकाने ट्रकचा वेग कमी न करता गाव रस्त्याने जवळ इजरा परिसराकडे ट्रक वळवला। पोलिसांचा पाठलाग वाढल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याखाली उतरवून शेतात नेला आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला। रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला। तपासणीदरम्यान ट्रकमध्ये 19 गोवंशीय जनावरे आढळून आली। त्यापैकी 4 जनावरे मृतावस्थेत होती। जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत सुमारे 85,500 रुपये असून ट्रकची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे।